हजारो वर्ष पाण्याचा प्रवाह दगडाला कशा आकारामध्ये चिरून जातो आणि दगडाची अगदी रहस्यमय कशी आकार तयार होतात हे बघा. आशिया खंडातील सगळ्यात मोठी रांजण खळगी आज आपण पाहण्यासाठी आलो आहे निघोज या गावात. नमस्कार मित्र, आजच्या मिनी ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवरती बसलेले निघोज कुंड, आशिया खंडातील सगळ्यात मोठं कुंड पाहण्यासाठी आज आलो आपण निघोज या गावावरती. हे गाव म्हणजे पुण्यापासून 60 किलोमीटर आणि नगरपासून पण 60 किलोमीटर, अगदी सीमेवर असलेले गाव आणि आशिया खंडातलं सगळ्यात मोठं कुंड पाहण्यासाठी आज आपण आलोय निघोजला. माझ्या इकडे तुम्ही पाहू शकता ही जी हजारो वर्षाच्या पाण्याच्या प्रवाहानंतर ही बनलेली रांजण खळगे आज आपण पाहतोय. सगळ्यांना हा कुंड अगदी जवळून पाहता यावून हा फ्लायओव्हर बनवलेला आहे. या फ्लायओव्हरला तुम्ही पाहू शकता आणि माझ्या पाठीमागे जे पाहताय तुम्ही हे कुंड, इथून जर त्याची हाईट पाहिली तर साधारणतः 100 फुटाची खोली ही तुम्हाला पाहायला मिळते मित्र इथं. आणि माझ्या डावीकडे तुम्ही पाहू शकता ही कुंडाची उंची आहे. साधारणतः आत्ता ही उंची इथून पाहिलं तर जवळपास 100 फुटाच्या खोलीवरती ही पाणी आपल्याला पाहायला मिळतंय. लोक सांगतात की खूप जास्त खोल आहे, तरी पण इथून साधारणतः त्या कुंडाची जी पाण्याची जी उंची जर पाहिलं तर ती 100 फुटावरती आहे. माझ्या डावीकडं नगर जिल्हा आणि माझ्या उजवीकडं तुम्ही पाहू शकता ती पुणे जिल्ह्याची बॉर्डर आहे. आणि माझ्या डावीकडं म्हणजे जर इथून जर डावीकडे जर पाहिलात तर ही नगर जिल्ह्याची बॉर्डर आहे. आणि एक्झॅक्टली पाठीमागं पहा तुम्ही मळगंगा देवीची 2 मंदिर आपल्याला पाहायला मिळतात. एक डाव्या साईडला, एक उजव्या साईडला, अशी 2 मंदिर आपल्याला पाहायला मिळतात. आणि जे मुख्य मंदिर आहे ते निघोज या गावात आहे. इथून 3 ते 3.5 किलोमीटरच्या अंतरावर ते मुख्य मंदिर आहे. आणि इथं ही 2 मंदिर आहेत जी पुणे जिल्ह्याच्या बॉर्डरमध्ये एक आणि नगर जिल्ह्याच्या बॉर्डरमध्ये एक आहे. ये सर है फिजिक्स के सर, हम सबको तो बहुत अच्छा फिजिक्स पढ़ाते हैं. और ये सर की मैम ये सर को पढ़ाते हैं. ही जी दगडाचे मंदिर असतात ना मित्र, याच्या एवढी शांतता खरंच कशात नाही. एक असा साखळी ब्रिज तो इतिहासाची तर साक्ष देतोच, पण त्याही पेक्षा पलीकडे जाऊन 2 जिल्ह्याला जोडणारा हा पहिला ब्रिज, भारतातील एक असा ब्रिज जो साखळी ब्रिज जो 2 जिल्ह्याला जोडतोय, नदीला पण जोडतोय आणि 2 जिल्ह्याला पण जोडतोय. हा एक ऐतिहासिक म्हणा, भौगोलिक म्हणा, अतिशय युनिक असलेला हा ब्रिज साखळी पूल तुम्ही पाहू शकता मित्र. आणि माझ्या राईटला बघा इतकं सुंदर कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळेल. असा एक साखळी ब्रिज ना फक्त रिव्हरला म्हणजे रिव्हरच्या या काठावरून त्या काठावरून जोडतोय, त्याही पेक्षा पलीकडे जाऊन हा ब्रिज हा एकमेव साखळी ब्रिज जो 2 जिल्ह्याला पण जोडतोय, नगर आणि पुणे. आता हे उन्हाळा आहे त्याच्यामुळे हे खाली खाली दिसतंय, पण पावसाळ्यामध्ये हे पाणी इथपर्यंत येतं. इथपर्यंत पाण्याची लेवल आपल्याला पाहायला मिळते. अगदी नितळ निर्मळ पाणी. वाह क्या कारीगरी है. कारीगरी किसने की? नेचर की कारीगरी बहुत बड़ी कारीगरी है. मुंह से तो शब्द भी नहीं बह रहे. ये तो देखिए मेरा मुंह साफ है. ही रांजण खळगी आहे. हजारो वर्षाचा पाण्याचा प्रवाह इथून जाऊन थोडासा पास मॅच हजारो वर्षाचा पाण्याचा प्रवाह या दगडावरून ज्यावेळेस गेला होता त्यावेळेस ही रांजण खळगी आपल्याला इथं पाहायला मिळतात. यातला जो मृदी दगड आहे, हजारो वर्षाचा पाण्याचा प्रवाह इथून जाऊन ही अशी नॅचरल अगदी अप्रतिम सौंदर्य बनवणारी ही रांजण खळगी आपल्याला पाहायला मिळतात. आशिया खंडातील सगळ्यात
मोठी रांजणखळगी या निघोज या गावामध्ये आहेत. त्यामुळं निघोज या गावाचं एक अतिशय विशेष असं महत्त्व आपल्याला पाहायला मिळतं. अब तो ये नेचुरल कारीगिरी तो हमने देखी है, लेकिन लोगों की कारीगिरी भी इधर है सर. लोगों की कारीगिरी, मैं आपको कारीगिरी दिखाता हूँ. नीचे जाने के लिए अब यहाँ से जाना पड़ेगा शायद. बहुत ही कठिन रास्ता. ज़्यादा डिफिकल्ट है. हाँ? जाएंगे ना, इतना क्या difficult. लोगों के लिए इतना तो करना ही पड़ेगा ना. हाँ, यहाँ पे लिखा है. वापस आने के लिए क्या है? अरे सर उतना फंस कैसे आओगे. ये देखो. दिख रहा है यहाँ से लोगों की कारीगरी. हाँ, यहाँ पे देखो, यहाँ पे बहुत सारे नाम लिखे हैं. यहाँ पे बहुत सारे लोगों ने अच्छी कारीगरी की है. एक लड़की का भी नाम लिखा है, एक लड़के का भी नाम लिया है, और ऐसे कुछ सिंबल बनाया है और कुछ नंबर भी डाला है. क्या पता यहाँ पे कौन सा सेंटर खोलना चाहते हैं. खरंच मनाला अगदी प्रसन्न करणारा, मन अगदी शांत करणार आहे. ना कसलं टेन्शन, माणसाला किती जरी टेन्शन असलं तरी त्याला 0 मल्टिप्लाय केल्यावर कसा 0 येतो, अगदी त्याचप्रमाणे या टेन्शनला अगदी 0 करणारा, मनाला अगदी शांत करून देणार आहे निसर्ग सौंदर्य पाहून खरंच मी आज थक्क झालोय. हे बघा, इथून किती म्हणजे निसर्गाचा हजारो वर्षाचा पाण्याचा प्रवाह आणि यातली सगळी जी मृदू दगड आहेत तो निघून गेलाय. आणि जे बनलंय, कुठला कारीगर हे असं बनवू शकत नाही. जरी कोरून काढायचं म्हणलं तरी असं कोणीच बनवू शकत नाही. अप्रतिम इतकं सुंदर हे बनलेलं आहे मित्रांनो. खरंच तुम्ही नक्की या स्थळाला एकदा भेट द्या. मी तुम्हाला दाखवतोय. हे बघा, दगडाच्या या पलीकडून डायरेक्ट त्या साईडला पण हे पाणी. लोक असं सांगतात की तो खूप खोल आहे. हा, खरंच खूप छान आहे मित्रांनो, नक्की एकदा भेट द्या. हा जो फ्लायओव्हर मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला दाखवत होतो, हा अगदी जवळून पाहण्यासाठी हा फ्लायओव्हर बनलेला आहे. हे मंदिर, मंदिराची शांतता, खरंच मन अगदी प्रसन्न होऊन गेलं हे सगळं पाहून. आता मला 2 दिवस जेवायची पण गरज लागणार नाही.